Hello friends, welcome to my YouTube channel Pawar's Classes. Today we are going to learn English Bal Bharati Standard 6. Who is the greatest? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश बाल भारती इयत्ता 6वी त्यामधील आपला नेक्स्ट चॅप्टर आहे हु इज द ग्रेटेस्ट हा आपण आज शिकणार आहोत. मित्रांनो, ही जी स्टोरी आहे ही राजा अकबर आणि बिरबल यावर आधारित आहे. यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्टोरीचे मराठीत एक्सप्लेनेशन देणार आहे. त्याचबरोबर काही शब्दार्थाचे मीनिंगही मी देणार आहे. तुम्ही ते शब्दार्थ आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस तुम्ही या स्टोरीचा अभ्यास करताल त्यावेळेस तुम्हाला त्या शब्दाची अडचण येऊ नये म्हणून तुम्हाला ते शब्दार्थ उपयोगी पडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे तुम्हाला स्टोरीचा सरळ अर्थ समजून येईल. आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, सर्वांना यामधून शिकता येईल अशा प्रकारे. तर मित्रांनो, आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करू. हु इज द ग्रेटेस्ट? हु म्हणजे कोण, ग्रेटेस्ट म्हणजे महान. तर या स्टोरीमध्ये महान कोण आहे असा प्रश्न आहे. तर ही जी स्टोरी आहे ती राजा अकबर आणि बिरबल यावर आधारित आहे. आपण तिचे एक्सप्लेनेशन पाहू. एम्परर. एम्परर म्हणजे सम्राट. एम्परर अकबर और अकबर द ग्रेट इज नोन ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट रूलर्स इन द वर्ल्ड. एम्परर म्हणजे सम्राट अकबर किंवा राजा अकबर हा जगातील सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्यांपैकी एक होता. नॉट जस्ट बिकॉज ही हॅड अ वास्ट एम्पायर. तो यामुळे सर्वश्रेष्ठ नव्हता की त्याकडे अफाट अशी साम्राज्य, अ व्हेरी स्ट्रॉंग आर्मी, सशक्त अशी सैन्यदल, अनटोल्ड वेल्थ म्हणजे अगिनत संपत्ती, यामुळे तो सर्वश्रेष्ठ नव्हता. तर बट बिकॉज ही वॉज अ गुड ह्युमन बीइंग, त्याच्या स्वभावामुळे तो सर्वश्रेष्ठ होता. ही केअर्ड फॉर हिज सब्जेक्ट, तो त्याच्या प्रजेची काळजी घेत असे. ही हॅड अ ग्रेट रिस्पेक्ट फॉर स्कॉलर्स, रायटर्स, पोएट्स अँड आर्टिस्ट बिलॉंगिंग टू डिफरंट रिलिजन्स. विविध जाती धर्मातील जे स्कॉलर्स म्हणजे विद्वान, लेखक, कवी आणि कलाकार यांच्यासाठी त्याच्याकडे सन्मान होता. ही वॉज अ पॅटर्न ऑफ आर्ट अँड कल्चर. त्याचा आर्ट आणि कल्चरचा पॅटर्न होता, म्हणजे तो कला आणि संस्कृतीचं जतन करीत असे. द 9 जेम्स और नवरत्नस इन हिज कोर्ट वेअर फेमस. नवरत्न म्हणजेच 9 जेम्स, त्याच्या दरबारामध्ये नवरत्न होते. मॅनी पीपल बिलीव्ह दॅट ऑफ दीज 9 जेम्स. बऱ्याच लोकांना असा विश्वास होता की त्या नवरत्नांपैकी बिरबल वॉज द क्लोजेस्ट टू द एम्परर्स हार्ट. बिरबल हा राजाच्या अगदी हृदयाचा जवळचा होता, म्हणजे प्रिय होता. अकबर लव्ड टू पोज इंटरेस्टिंग क्वेश्चन्स और प्रॉब्लेम इन हिज कोर्ट. राजा अकबर हा गमतीशीर प्रश्न आणि काही अडचणी कोर्टमध्ये उपस्थित करण्यासाठी त्याला आनंद वाटत असे, प्रिय असे. अँड बिरबल नेवर फेल टू कम अप विथ अँड इक्वली इंटरेस्टिंग ॲन्सर. तर बिरबलही काही कमी नव्हता, तो त्या प्रश्नांचं तसेच गमतीशीर उत्तर घेऊन राजापुढे उपस्थित होत होता. वी डोंट नो व्हेदर ऑल द अकबर अँड बिरबल स्टोरीज दॅट वी हिअर टुडे हॅव एनी बेसिस इन हिस्ट्री. आपण आजपर्यंत ज्या अकबर आणि बिरबलच्या ज्या स्टोरी कथा आजपर्यंत ऐकत आलेलो आहेत त्याला इतिहासात काही बेसिक्स म्हणजे पाया आहेत का हे आपल्याला माहीत नाही. परंतु दे हॅव बीन हँडेड डाऊन ओव्हर जनरेशन मेनली बाय वर्ड ऑफ माउथ. तर ह्या कथा आपल्यापर्यंत कशा प्रकारे आल्या, तर एकमेकांच्या सांगण्यातून आपल्यापर्यंत ह्या कथा आपल्यापर्यंत पोचल्या आहेत, म्हणजेच बाय वर्ड माउथ.
म्हणजे जगाच्या तोंडातून आपल्यापर्यंत त्या कथा आजपर्यंत आपल्यापर्यंत आलेल्या आहेत, जनरेशन टू जनरेशन. हिअर आर टू ऑफ देम. त्यापैकी ज्या 2 कथा आहेत ह्या आपल्या पाठामध्ये आलेल्या आहेत, आपण त्या पाहणार आहोत. One day, the emperor entered the court with a very serious expression on his face. एक दिवशी राजा चेहऱ्यावर खूप सिरियस असे गंभीर असे हावभाव घेऊन दरबारात आला. As soon as he was seated, तो जसा आसनावर बसला, he said, तो म्हणाला, I have a question for all of you. तर माझ्याकडे तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे. What should be the punishment for someone who pulls my moustache? तर अशा व्यक्तीला ज्यांनी कोणी माझी मिशी ओढली असेल त्याला काय शिक्षा द्यायला पाहिजे? The court was stunned. दरबारातील लोक सुन्न राहिले. Pull the emperor's moustache, it was unheard of. आणि राजाची मिशी ओढणं हे त्यांनी याअगोदर कधी ऐकलेलेही नव्हतं. तर दरबारातील लोक म्हणू लागले, फ्लॉग हिम, त्यांना खूप मारा. गिव्ह हिम अ 50 लॅशेस ऑफ द व्हीव, चाबकाचे 50 फटके द्या. एक्सक्लेम्ड वन नो ब्लेम, त्या गुन्हेगाराला शिक्षाही व्हायलाच हवी. दॅट्स नॉट इनफ, हे इतकंच पुरेसं नाही. म्हणजे इतकीच आपण ही जी शिक्षाचे वर्णन करू राहिलो जे दरबारातील लोक, ती इतकी पुरेशी नाही. पुट हिम इन अ जेल विथआउट फूड अँड वॉटर, त्यांना जेलमध्ये अन्न पाण्याशिवाय ठेवा. सेड अनदर, एक दुसरा म्हणाल त्यांना अन्न पाण्याशिवाय जेलमध्ये ठेवा. तिसराच काय म्हणतो, विप हिम, बीट हिम अप, त्यांना चापकाचे फटके मारा, त्यांना खूप झोडा. हँग हिम, त्यांना फासावर लटका. कट ऑफ हिज ऑफेंडिंग हँड, त्यांचे हातपाय तोडा. द ॲजिटेटेड कोर्टर्स बिगॅन टू क्राय आउट, जे क्रोधित झालेले कोर्टर्स म्हणजे दरबारातील लोक आहेत त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. वनली बिरबल वॉज सायलेंट, फक्त बिरबलच एक शांत आणि स्तब्ध होता. ही वॉज इवन स्माइलिंग अ लिटल, आणि तो तरी पण स्मित हास्य करत होता. एवढं काही समोर चालू असताना एखादा मनुष्य स्मित हास्य करतो म्हणजे एक आश्चर्याचीच गोष्ट आहे ना. व्हॉट डू यू से बिरबल, व्हॉट इज युअर ओपिनियन, तर त्याकडे पाहून राजाने प्रश्न केला, तर तुझं यावर काय मत आहे? त्यावेळेस बिरबल म्हणाला, इन माय ओपिनियन ओ गिव्हर ऑफ पीस टू द वर्ल्ड, जगाला शांतता देणारे, द ऑफेंडर शुड बी गिवन हिज फेवरेट स्वीटमीट्स, तर अशा गुन्हेगाराला ज्याने हा गुन्हा केला आहे अशा गुन्हेगाराला त्याचं फेवरेट म्हणजे आवडतं स्वीटमीट, त्याला त्याचं आवडतं गोडधोड काय भोजन असेल ते द्या. राजा बिरबल, आर यू आउट ऑफ युअर माइंड, तू तुझ्या मनस्थितीवर तर आहे ना? राजाने त्याला प्रश्न केला, कारण अशी गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला त्याचं आवडीचा पदार्थ द्यायचा बिरबलने सल्ला दिला. गिव्ह स्वीटमीट्स फॉर सच अ ग्रेव्ह ऑफेन्स, द कोर्टर्स बिगॅन टू से, आणि दरबारातील लोकसुद्धा म्हणू लागले, अशा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला त्याचं आवडीचं अन्न द्यायचं? द कोर्टर्स बिगॅन टू से. बिरबल स्माइल्ड अँड ऑफर्ड अन एक्सप्लेनेशन, बिरबल हसला आणि मला हे एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण देण्यासाठी संधी द्या असं राजाला विचारलं, रिक्वेस्ट केली, विनंती केली. राजा म्हणाला, यस, who would be so bold as to pull the emperor's moustache. बिरबल म्हणाला, इतकं सामर्थ्य कोणामध्ये असू शकेल, इतका धीट कोण असू शकेल जो राजाची मिशी ओढू शकेल. माउस्टेज म्हणजे इथं अर्थ आहे मिशी. ओनली हिज ओन ग्रँडसन, फक्त राजाचा नातूच त्याची मिशी ओढू शकतो. व्हेन अकबर हर्ड दिस, जेव्हा राजाने ही ऐकलं, ही बस्ट आउट ऑफ लाफिंग बिकॉज दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅड हॅपन इन द मॉर्निंग, आणि तो खूप मोठ्याने हसू लागला, कारण जे काही घडलं होतं ते या सकाळीच घडलं होतं हे त्याला
कळालं. ऑन अदर ओकेजन, दुसऱ्या एका उत्सवाच्या वेळी अकबर वॉज रिलॅक्सिंग विथ सम ऑफ हिज कर्टर्स, म्हणजे दरबारातील लोकांबरोबर राजा अकबर बसले होते. अ फ्यू ऑफ देम थॉट दिस वॉज अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू शोवर प्रेज ऑन एम्परर अँड गेट सम फेवर्स फ्रॉम हिम. त्यापैकी जे दरबारातील लोक त्यांना असे वाटले की ही एक चांगली कल्पना आहे, चांगली संधी आहे. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. टू शोवर प्रेज ऑन एम्परर म्हणजे राजाची प्रशंसा करण्याची एक चांगली संधी आहे. अँड गेट सम फेवर्स फ्रॉम हिम, आणि राजाकडून त्यासाठी आपल्याला काही मिळणार आहे असं त्या राजाने घोषित केलेलं आहे. दे बिगॅन टू कम्पीट विथ इच अदर इन प्रेझिंग अकबर, आणि ते एकमेकांमध्ये स्पर्धा करत राजाची प्रशंसा करायला चालू त्यांनी केली. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग, तुम्ही सर्वात महान आहात. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ द किंग ऑर एम्परर, तुम्ही सर्वात महान राजा आहात आणि सम्राटही. दॅट इव्हर लिव्ड ऑन अर्थ, जे तुम्ही या भूतलावर राहता. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द पीपल इन हेवन, तुम्ही स्वर्गातील लोकांपेक्षाही महान आहात. ऑर अर्थ, आणि पृथ्वीवरील लोकांपेक्षाही तुम्ही महान आहात. काही जण तर म्हणाले यू आर ॲज अ ग्रेट ॲज गॉड अल्मायटी, तुम्ही देवा सर्वशक्तिमान अशा देवा इतके महान आहात. यू आर अ ग्रेटर दॅन द गॉड अल्मायटी, काही जण म्हणाले तर तुम्ही त्या सर्वशक्तिमान असणाऱ्या देवापेक्षाही तुम्ही महान आहात. अशा प्रकारे राजा अकबरची त्यांनी प्रशंसा चालू केली. नाव अकबर वॉज नो फूल, फूल म्हणजे मूर्ख. अकबर हा मूर्ख नव्हता. ही डिड नॉट केअर फॉर फॉल्स प्रेज, त्याला ह्या खोट्या प्रशंसेची काही पर्वा नव्हती. ही स्टॉप्ड द कोर्टर्स अँड आस्क्ड, त्याने दरबारातील लोकांना शांत केले आणि विचारले डू यू ऑल बिलीव्ह सो, आणि तुमचा सर्वांचा असा विश्वास आहे का की मी सर्वात महान आहे. यस दे ॲन्सर्ड इन वन व्हॉइस, आणि दरबारातील सर्व लोक एकाच आवाजात उत्तर दिलं यस. राजा म्हणाला ऑल राईट, ठीक आहे. देन प्रूव्ह इट टू मी, तर मला हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. टेल मी ॲट लिस्ट वन थिंग दॅट आय कॅन डू बट गॉड अल्मायटी विल नॉट बी एबल टू डू, अशी एखादी गोष्ट मला तुम्ही सिद्ध करून दाखवा की जी मी करू शकतो परंतु असा सर्वशक्तिमान देव करण्यास असमर्थ असेल. अदरवाईज, जर तुम्ही हे सिद्ध करू शकले नाही, यू विल ऑल इनक्युअर आवर रॉयल डिस्प्लेजर, आणि त्यामुळे तुम्ही सर्व माझ्या नाराजीचे दोषी ठरू शकता किंवा तुम्हाला माझ्या नाराजीबद्दल तुम्हाला शिक्षा होऊ शकते. यू हॅव टिल टुमॉरो मॉर्निंग टू प्रूव्ह इट, आणि तुम्हाला ही सिद्ध करण्यासाठी फक्त उद्या सकाळपर्यंतची वेळ मी तुम्हाला देत आहे. टुमॉरो म्हणजे उद्या आणि मॉर्निंग सकाळी, टू प्रूव्ह इट सिद्ध करणे. अकबर देन लेफ्ट द प्लेस विथआउट अनदर लुक ॲट द कर्टर्स, आणि कोणालाही न सांगता अकबर तिथून निघून गेले. दे वेअर इन अ प्रॉपर फिक्स, जे दरबारातील लोक होते ते खूप अशा डिफिकल्टीत पडले होते. प्रॉपर फिक्स म्हणजे अडचणीत सापडणे असा त्याचा अर्थ आहे. दे वेअर इन अ प्रॉपर फिक्स, दे थॉट अँड थॉट बट कुडंट थिंक ऑफ एनी सच थिंग, ते नुसते विचारच करत बसले काय असेल अशी गोष्ट जी गॉड अल्मायटी करू शकत नाही, परंतु ते नुसते विचारच करत राहील, त्यांना काहीच सुचलं नाही. इन द एंड, शेवटी दे वेंट टू बिरबल, ते राजा बिरबलकडे गेले. वेन बिरबल हर्ड देअर स्टोरी, जेव्हा बिरबलने त्यांची जी कथा आहे ती ऐकली. ही टोल्ड देम नॉट वरी, बिरबल म्हणाला काही करू नका, मी सोडवतो तुमची चिंता. द नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या दिवशी सकाळी, द कोर्ट वॉज फुल, दरबारात सर्व लोक आलेले होते, दरबार फुल भरलेला होता. एव्हरीवन वॉज क्युरियस टू सी व्हॉट वुड हॅपन नेक्स्ट, आणि प्रत्येकाला क्युरियस म्हणजे जिज्ञासा होती की आता कोर्टमध्ये आज काय होईल, आज कोर्टमध्ये काय होईल अशी प्रत्येकाला जिज्ञासा होती. वेल सेड द एम्परर, राजा आले दरबारामध्ये आणि म्हणाले ठीक आहे. हॅव यू फाउंड अ गुड ॲन्सर टू माय क्वेश्चन, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं
चांगल्या अशा प्रकारचं आन्सर म्हणजे उत्तर मिळालं आहे का? जर मिळालं नसेल, और आर यू रेडी टू लिव्ह द कोर्ट फॉर एव्हर, जर मिळालं नसेल तर तुम्ही कोर्टमधून जायला लगेच तयार व्हा. जस्ट देन बिरबल स्टेप्ड फॉरवर्ड अँड बाउड हर. बिरबल उभा राहिला आणि 2 पावले पुढे चालून राजाला नमन केलं. बाउड लो म्हणजे नमन करणे. प्लीज डोंट बी अँग्री विथ दोज हू थिंक यू आर द ग्रेटेस्ट. जे तुम्हाला खूप मान आहे असे म्हटले आहेत त्यांच्याबद्दल रागीट होऊ नका, क्रोधी होऊ नका, कारण देअर सर्टनली ॲट लिस्ट वन थिंग दॅट यू कॅन डू बट द गॉड अल्मायटी कॅन नॉट. अशी काहीतरी निश्चित प्रकारे एक गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता परंतु सर्वशक्तिमान असा ईश्वर करू शकत नाही. अकबर लुक्ड ॲट बिरबल थॉटफुली. अकबर खूप विचाराने बिरबलकडे पाहू लागला. अँड व्हॉट इज दॅट वन थिंग, आणि विचारलं काय आहे ती एक गोष्ट. वेन यू वॉन्ट टू पनिश समवन. बिरबलने ॲन्सरिंग करायला सुरुवात केली. बिरबल सांगतो जेव्हा तुम्ही एखाद्याला शिक्षा करण्याची तुम्हाला इच्छा होते, यू कॅन बॅनिश दॅट पर्सन. तुम्ही त्या पर्सनला आपल्या राज्यामधून हद्दपार करू शकता. बॅनिश म्हणजे हद्दपार करणे. यू कॅन थ्रो हिम आउट ऑफ आवर किंगडम. आपल्या राज्यामधून तुम्ही त्याला बाहेर काढू शकता. बट गॉड्स किंगडम एक्सटेंड एव्हरीवेअर. परंतु देवाचं जे साम्राज्य आहे, जे राज्य आहे ते सर्वत्र पसरलेलं आहे. अशी एकही जागा रिकामी नाही की जिथे ईश्वराचं साम्राज्य नाही. द अल्मायटी कॅन नॉट बॅनिश एनीवन फ्रॉम हिज किंगडम. त्यामुळे सर्वशक्तिमान असा ईश्वर त्याच्या राज्यातून कोणालाही हद्दपार करू शकत नाही. इथला महत्त्वाचा पॉईंट बिरबलने राजाला सांगितला. अकबर्स फेस वॉज लिट अप विथ अ स्माईल. आणि अकबरच्या चेहऱ्यावर हास्य भरून आले. दॅट वॉज अ व्हेरी क्लेवर बिरबल. आणि हे खूपच हुशारीचा आन्सर बिरबल तू दिला आहेस. व्हाईल शोविंग हाऊ आय हॅव अन ॲडव्हान्टेजेस. तसेच माझे काय चांगले गुणधर्म आहेत, माझे काय चांगले गुणधर्म आहे हे दाखवतानाच तू यू हॅव ऑल्सो शोन दॅट गॉड इज ग्रेटर. तर सर्वशक्तिमान असा देव हा सर्वात महान आहे हे तू सिद्ध केले. म्हणजे माझ्या चांगल्या गुणासह देव हा सर्वशक्तिमान किंवा सर्वश्रेष्ठ महान आहे हे तू सिद्ध केले. आय बिलीव्ह यू. माझा तुझ्यावर विश्वास आहे. अकबर वॉज सो प्लीज्ड विथ द आन्सर दॅट ही फॉरगिव्ह द कोर्टर्स फॉर देअर स्टुपिडिटी. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे आणि इथे आहे स्टुपिडिटी म्हणजे मूर्खपणा. तर बिरबलच्या उत्तरामुळे राजा इतका आनंदित झाला की त्याने जे कोर्टस दरबारातील लोक आहेत त्यांच्या मूर्खपणामुळे त्यांना क्षमा केली. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही स्टोरी नक्की समजली असेल. आपण त्याखालील काही शब्दार्थ आहेत ते आपण पाहू. पॅटर्न ऑफ आर्ट अँड कल्चर. याचा अर्थ आहे अ पर्सन हू ॲप्रिशिएट सपोर्ट अँड इनकरेज आर्ट अँड कल्चर. असा मनुष्य की जो कला आणि संस्कृतीला आत्मसात करतो, त्याला सपोर्ट करतो, त्याचे संरक्षण करतो, त्यालाच पॅटर्न ऑफ आर्ट अँड कल्चर असे म्हणतात. फ्लॉग या शब्दाचा अर्थ आहे बीट समवन हार्ड. एखाद्याला खूप जोराने मारणे. इस्पेशली विथ अ व्हिप म्हणजेच चापकाने हाणणे असा त्याचा अर्थ. ॲजिटेटेड म्हणजे डिस्टर्ब्ड म्हणजेच क्रोधित झालेले. इन्क्युअर अवर डिस्प्लेजर म्हणजेच ज्यांनी मला क्रोधावला आहे असा त्याचा अर्थ. इन अ प्रॉपर फिक्स, इन अ टाईट कॉर्नर म्हणजे चांगल्या प्रकारच्या अडचणीत सापडले. इन अ डिफिकल्ट सिच्युएशन असा त्याचा अर्थ आहे. खाली काही पॉइंटर्स दिलेले आहेत. पॉइंटर्स पहा, मी रीड करतो. लिसन टू द स्टोरीज केअरफुली. स्टोरी काळजीपूर्वक ऐका. ॲज युअर टीचर रीड्स देम अलाउड. ज्यावेळेस आपले टीचर्स मोठ्याने वाचत असतील. नोट डाऊन द न्यू वर्ड्स.
तर मी तुम्हाला सांगितलंच आहे सुरुवातीलाच, मी जे नवीन शब्द देणार आहोत तुम्ही ते आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. आयडियाज और कन्सेप्ट, काही कल्पना आणि कन्सेप्ट म्हणजे काही जे प्रकार आहेत ते आपण नीट लक्ष द्या त्यावर. डिस्कस देम इन द क्लास, आणि तुमच्या वर्गामध्ये त्याची चर्चा करा. नंतर नेक्स्ट पहा, गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेज. खालील शब्दांचे अर्थाचा अंदाज लावा, काय अर्थ असतील. तर पहा, हे जे शब्द आहेत ते पहा. अनटोल्ड वेल्थ म्हणजे असंख्य संपत्ती, अगिनत संपत्ती. क्लोजेस्ट टू द एम्परर्स हार्ट म्हणजे सम्राटाच्या अगदी जवळचा म्हणजे खूप जवळचा. ग्रेव ऑफेन्स मोठा गुन्हा. बॅनिश म्हणजे हद्दपार. नेक्स्ट पहा, से द रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. जे पुढील जे काही वाक्य दिले आहेत ते चुकीचे आहेत बरोबर आहेत आपल्याला विचारले आहेत. पहिलं वाक्य पहा, अकबर वॉन्टेड टू पनिश द पर्सन हू पुल्ड हिज माउस्टेज. अकबरला त्याची जी मिशी ओढली आहे त्याबद्दल त्याला पनिशमेंट करण्याची इच्छा होती. तर याचा आन्सर आहे यस, म्हणजेच काय ट्रू आहे. याचा आन्सर काय ट्रू. नेक्स्ट पहा, अकबर थॉट ही वॉज ग्रेटर दॅन गॉड. अकबरला वाटतं की आपण ईश्वरापेक्षा महान आहे. हे आहे फॉल्स. फॉल्स म्हणजे चूक. नेक्स्ट पहा, बिरबल थॉट अकबर वॉज ग्रेटर दॅन गॉड. बिरबलला वाटतं राजा अकबर हा ईश्वरापेक्षा महान आहे. तर हे सुद्धा चूक आहे. नेक्स्ट पहा, राईट अ सेंटेन्स इच अबाउट 3 ऑफ युअर फ्रेंड. तुमच्या 3 मित्रांमध्ये इच टाइम यू शुड से व्हॉट युअर फ्रेंड कॅन नॉट डू. तर तुमच्या तिघांमध्ये सेंटेन्स तयार करा. प्रत्येक वेळेस असं म्हणायचे की तुमचा मित्र काय करू शकत नाही आणि तोपर्यंत मात्र त्याची प्रशंसा करत राहा. टू युअर फ्रेंड, तुमच्या मित्राची प्रशंसा करत राहा. नेक्स्ट पहा, राईट अ शॉर्ट नोट ऑन अ एम्परर अकबर. सम्राट अकबरवर शॉर्ट नोट म्हणजे एक पॅराग्राफ लिहा. तर आपण आता जो मागचा पॅराग्राफ पाहिलेला आहे फर्स्ट आपल्या याच्यामधील, तोच पॅराग्राफ आपण यामध्ये वापरू शकतो. आपल्या चॅप्टरच्या सुरुवातीचा फर्स्ट पॅराग्राफ हा एम्पररवर नोट म्हणून आपण लिहू शकतो. 6 पहा, कन्वर्ट दी स्टोरीज इंटू डायलॉग्स अँड रीड द डायलॉग अलाउड इन द क्लास. ही जी स्टोरी आहे ही डायलॉग्समध्ये कन्वर्जन करा. डायलॉग्स म्हणजे 2 व्यक्तींमधील संभाषण, त्याला आपण डायलॉग्स म्हणतो. तर एक वाक्य आपण म्हणू, दुसरे वाक्य आपला पार्टनर, नंतर आपण, नंतर पार्टनर, अशा प्रकारे अल्टरनेट पद्धतीने ही जी स्टोरी आहे संपूर्ण डायलॉग रूपात करायची आहे. नेक्स्ट पहा, फ्रॉम पेअर्स अँड मेक पेअर्स प्रेझेंटेशन. जोडीने पहा पेअर प्रेझेंटेशन करायचं तुम्हाला ऑफ एनी वन ऑफ द 2 स्टोरीज, कोणत्याही 2 स्टोरींचं. टू डू सो इच पर्सन प्रेझेंट ओनली 1 सेंटेन्स. आणि एक व्यक्ती ही एकच सेंटेन्स एका वेळेस म्हणेल. अँड द नेक्स्ट वन इज इमिडिएटली प्रेझेंटेड बाय द पार्टनर. आणि जे नेक्स्ट सेंटेन्स असेल त्या स्टोरीचं तर तो तुमचा पार्टनर लगेच ताबडतोब म्हणेल. द इच पर्सन इन द पेअर्स प्रेझेंट अल्टरनेट सेंटेन्स. तर अशा पद्धतीने एकाडे एक अशा पद्धतीने तुमचे सेंटेन्स हे येत राहतील विथआउट ब्रेकिंग द फ्लो ऑफ द नॅरेशन. आणि तुमच्या कथेचं जे तुम्ही नॅरेशन करता त्यामध्ये कोणताही ब्रेक किंवा स्टॉप न होता तुम्ही ते कंटिन्युअसली बोलत राहाल. नेक्स्ट पहा, फाइंड ॲटलिस्ट 5 अदर अकबर अँड बिरबल स्टोरीज. अकबर अँड बिरबलच्या इतर 5 स्टोरीज शोधा. शेअर देम विथ युअर फ्रेंड, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. मेक अ लिस्ट ऑफ स्टोरीज, स्टोरींची लिस्ट करा. कलेक्टेड बाय द एंटायर क्लास. पुट युअर लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि तुम्ही ज्या अकबर बिरबलच्या स्टोरीची लिस्ट केलेली आहेत
ती अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD या पद्धतीने स्वरात ठेवा. समजा जी स्टोरी एने सुरू होत असेल तिला 1 नंबरला घ्या, जी बीने सुरू होत असेल 2 नंबरला घ्या, म्हणजे बीच्या पुढे घ्या अशा पद्धतीने. व्हिजिट अ लायब्ररी, तुमच्या शाळेमध्ये जी लायब्ररी आहे बुक स्टोअर त्याला व्हिजिट करा. फाइंड द स्टोरीज ऑफ, स्टोरी फाइंड करा. कशा स्टोरी आहे पहा. मुल्ला नसरुद्दीनवरची स्टोरी फाइंड करा. गोपाल भांडच्या स्टोरी फाइंड करा. तेनाली रामन ह्या स्टोरी फाइंड करा. नंतर पहा शेअर देम इन द क्लास आणि त्या तुम्ही तुमच्या वर्गामध्ये शेअर करा. तर मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला ही स्टोरी नक्कीच समजली असेल, तिचे पॉइंटर्सही समजले असतील. तर तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह पुन्हा उपस्थित होऊ. तोपर्यंत धन्यवाद.